राम राम मंडळी, तर स्वागत आहे माझ्या आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर कसं काय मंडळी, बरं आहे का तुमचं? सकाळी लवकरच उठलो आणि जिमला वगैरे जाऊन आलो. आता तुम्ही माझा सकाळचा जिमचा व्लॉग बघितलाच असेल. जर का तुम्ही माझा तो मिनी व्लॉग बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. जिमवरून आल्यानंतर आपलं बनाना शेक बनवायला बसलो होतं. सगळ्यात आधी रात्री भिजवलेले बदाम असे बारके करून घेतले आणि केळीचे असे काप करून घेतले. त्यानंतर असं वाटीमध्ये दूध पण घेतलं होतं. सगळं एका भांड्यामध्ये टाकलं मिक्सरच्या. असं मिक्सर चालू केलं की मिक्सरच फिरणं गेलं. मग काय झालं की म्हणलं आता मिक्सर बिघडलं की आता मम्मीला मारत्या बाबा म्हणलं. मग काय एकदा दोनदा आणखीन फिरून बघितलं तर चलनाच गेलं. मग थोडं वरी बघितलं मुंडकं करून की अरे बटनच बंद आहे. बरं झालं बाबा बटन बंद होतं. मला वाटलं मिक्सरच बिघडलं का काय. मिक्सर जर बिघडलं असतं तर आईनं लय मारलं असतं बाबा मला. सगळं एकीकडे मग असं हात वरी ठेवला नीट चालू केलं बाबा. बिघडायचं म्हणलं. ते सगळं झाल्याच्या नंतर असं घेतलं आपल्या एका कपामध्ये ओतून आणि प्यायला लागलो. हे सगळं पिल्याच्या नंतर आपल्या बाउन्सर मित्राचा फोन आला आपल्याला. त्याला विचारलो की मग भावा काय झालं, कसं काय कॉल केलास. त्याने म्हणलं चल आज संडे आहे तर काहीतरी खरेदी करून येऊता. मग मी म्हणलं भावा आता काय खरेदी करायची. त्याने म्हणलं अरे भाजीपाला घेऊन येता. मग चल भावा जाऊता म्हणलं. मग बाहेर आल्याच्या नंतर बघितलं की जी मित्र असं आपल्या पाया पडलेली आहे. मग तिला म्हणलं बाई जरा जातो. मग आता म्हणलं तिला निघालो. जाता जाता दिदीनं म्हणलं की तिला पण बस स्टँडला सोडायचं. मग तिला बस स्टँडला वगैरे सोडून आपण थेट निघालो आपल्या बाउन्सर मित्राकडे. असं त्याच्याकडे जात होतो तेवढ्यात आपले केस बघितले. असे केस तर असे वरी झालेत ना, आपलं काय म्हणतात की ना भाऊ आता गवत उगवले आणि केस दिसला ते. मग काय आपण बाउन्सर मित्राला घेऊन आलो भाजीपाला घ्यायला. भाजीपाला वगैरे सगळं घेतल्याच्या नंतर मग आम्ही चाललो होतो राईस घ्यायला. त्याला ती भाजीपाल्याचा क्लिप घ्यायचं विसरलंच बाबा. असं मोडवून कट घेतलं की इथं डॉगेश बाई दिसली. मग डॉगेश बाईला इग्नोर केलं आणि आपण आलो औषा राईसवरती. मला तर औषामध्ये इथलाच राईस लय आवडते. तुम्ही पण औषध एकदा आला तर इथला राईस नक्की खावा. सगळं सामान वगैरे घेतल्यानंतर थेट आपल्या बाउन्सर मित्राला घरी सोडलं आणि आपण आलो आपल्या घरी. घरी आल्याच्या नंतर आपली जिमी म्हणला ती की मालक मला काय नाही नका म्हणून असं माझ्यावर भूक लागली बाबा. तिला म्हणलो की दुपारी काहीतरी घेऊन येतो तुला कसं तर बसविलो. मग काय लय उशीर होऊ लागला बाबा. मग काय आपण लगेच आंघोळ करायला घेतलो. आंघोळ वगैरे सगळं झाल्याच्या नंतर असं बसलो होतो. तेवढ्यात आई म्हणाली काहीतरी खाऊन घे. मग असं साखर तूप चपाती असं घेतलं खायला. सगळं खाल्ल्याच्या नंतर आपण थेट निघालो मेडिकलकडे जात होतो. तेवढ्यात आपल्या बाउन्सर मित्राला पण घेऊन जावं म्हणत. मग काय त्याला घेतलं आणि आम्ही दोघं पण निघालो आपल्या कामाला. मग काय मेडिकलवर आल्याच्या नंतर असं बघितलं की लय घाण दिसला ती. मग साफसफाई वगैरे करून असलं बसलंच होतं की तेवढ्यात मग मला आठवलं की आज आपला प्रॅक्टिकल आहे कॉलेजवरती. काय तुम्हाला सांगू माझी उरपाटे धंदे जायत आता. कॉलेजचं प्रॅक्टिकल आहे म्हणलं बॅग बी घरी विसरलो होतं. मग बॅग वगैरे घेण्यासाठी आपण चाललो होतो थेट घराकडे. घरी आल्याच्या नंतर असं बॅग घेतलो आणि असं तोंडात पाय वगैरे धुतलो कारण मागे पुढे कोण आलं तर आता समजणे वाले को इशारा काफी होता आहे. 3 तासात प्रॅक्टिकल असल्यामुळे काय तर खाऊन पण घेतलं. मग खाऊन वगैरे झाल्याच्या नंतर आपण थेट असलं गाडी उचलून आलो कॉलेजवरती. आमच्या कॉलेज तर अवघडच आहे बाबा. आता तुम्ही म्हणसाल असं का म्हणलं कारण की वेळापत्रकावर एक हॉल नंबर लिहित आणि प्रॅक्टिकल एका वेगळ्या हॉलमध्ये घेऊन येतं. मग काय थोड्या वेळानं प्रॅक्टिकल सुरू झाल्यानंतर असं वेगवेगळं बसवलं. मग माझं काय प्रॅक्टिकल लिहून झालं होतं. मग आपण बसलो होतो. आता तुम्ही म्हणसाल प्रॅक्टिकलच्या टायमाला तुझ्या हातात मोबाईल कसं काय. आमच्या कॉलेजचं ही एक चांगलं आहे बाबा. कोणी नाला बी काय म्हणत नाही मोबाईल असला तरी हातामध्ये. प्रॅक्टिकल वगैरे